तर सध्या मुंबईमध्ये जरांगेंचं हे आंदोलन सुरू आहे। आज या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे आणि हजारोंच्या संख्येने मराठा आंदोलनकर्ते सध्या मुंबईमध्ये या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी आलेले आहेत। तर आज आंदोलकांसाठी निहारीची व्यवस्था करण्यात आलेली होती आणि झुणका भाकरीची आज या आंदोलकांना सोय करण्यात आली आहे। तर काल मराठा आंदोलक मोठे आक्रमक दिसत होते, कुठल्याही प्रकारची सोय नव्हती। या परिसरातली सगळी हॉटेल्स, चहाच्या टपऱ्या बंद होत्या आणि त्यामुळे मराठा आंदोलक मोठे आक्रमक झाले होते। त्यामुळे रस्त्यामध्येच त्यांनी कांदा पोह्याचा बेत आखलेला होता आणि आज अगदी त्याचप्रमाणे मराठा आंदोलकांसाठी झुणका भाकरीची सोय करण्यात आली आहे। त्यांना या ठिकाणी वाटप केले जाते आणि त्याचीच ही दृश्य आपण पाहतोय। आणि याच संदर्भात सीएसएमटी परिसरामध्ये नेमकं वातावरण काय आहे आणि या ठिकाणी झुणका भाकरीचं वाटप निहारीसाठी केले जाते, काय नेमकी सध्या या सगळ्या आंदोलकांची मतं आहेत जाणून घेतात आमचे प्रतिनिधी शुभम कोळी। थेट जाऊया आपण शुभमकडे। शुभम, काल मोठे आक्रमक झालेले सगळे आंदोलनकर्ते दिसत होते, आज मात्र त्यांना झुणका भाकरीची व्यवस्था केलेली दिसती आहे आणि काय सगळं वातावरण आज सीएसएमटी भागामध्ये दिसतंय? कारण या ठिकाणी मोठी काल वाहतुकीची कोंडी झाली होती, या दृष्टीने काय नेमकं सगळं वातावरण आहे? निश्चित सध्या मी आहे सीएसएमटी रेल्वे स्थानकामध्ये। हा रेल्वे स्थानक पाहिलं तर नेहमीच प्रवाशांच्या वर्दळीने जे आहे ते गजबजला भरलेलं असतं, परंतु आज या ठिकाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणात मराठा बांधवच सर्वत्र जे आहे ते दिसून येत आहे। बाहेर कुठेतरी निहारी झुणका भाकरी चालू आहे, तर आतमधल्या बाजूस जे आहे ते हलगीच्या तालावरती अनेक मराठा बांधव आपल्याला या ठिकाणी मोठ्या संख्येने जरांगे पाटील या ठिकाणी आरडाओरडा करताना जे आहे ते दिसून येत असतील। मोठ्या संख्येने हे जे सीएसएमटी स्थानकावर जे सर्वच फलक आहेत त्यावरती मोठ्या संख्येने मराठा बांधव दिसून येत असतील। पहिल्या तर कशा प्रकारे हलगीच्या तालावर या ठिकाणी आपल्याला मोठा उत्साह जो आहे तो मराठा बांधवांचा दिसून येत असेल। शेकडो मराठा बांधव जे या ठिकाणी रेल्वेने सीएसएमटी गाठत आहेत ते प्रथम या ठिकाणी पाहिलं तर हलगीच्या तालावरती असेल, टाळच्या तालावरती ठेका धरताना आपल्याला दिसून येत असतील आणि त्या दरम्यान जरांगे पाटीलकडे जे आहेत ते खुश करताना दिसत आहेत। शेकडोच्या संख्येने आताही मराठा बांधव जे आहेत मोठ्या संख्येने महाराष्ट्र असेल किंवा मुंबई असेल तिकडे राहणारे मराठा बांधव आहे या ठिकाणी एकवटत आहेत। आताच एक मोठी लोकल आलेली आहे, पनवेल लोकल आलेली आहे, त्या पनवेल लोकलमधून देखील शेकडो मराठा बांधव या ठिकाणी दाखल आहेत। प्रामुख्याने आपण पाहिलं तर या संपूर्ण मराठा बांधवांमध्ये तरुण वर्ग जो आहे आणि संपूर्ण सीएसएमटी रेल्वे स्थानकामध्ये आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये मराठा बांधव जे आहेत ते एकवटलेले आहेत। नेहमीच गजबजलेल्या प्रवाशांनी गजबजलेलं असणारं हे सीएसएमटी रेल्वे स्थानक आज मात्र या ठिकाणी हलगीच्या तालावरती मराठा बांधवांसमवेत ठेका धरताना कुठेतरी दिसून येत आहे आपल्याला। अगदी एक उत्साहाचं वातावरण दिसतं आहे, त्याचं कारण की वेगवेगळ्या ट्रेनमधून सगळे मराठा आंदोलनकर्ते एकत्रित येताना आपल्याला पाहायला मिळतात आणि आज हे वातावरण सीएसएमटी रेल्वे स्टेशनवरचं आहे। बाहेरच्या बाजूला निहारीचं वाटप होतं आहे, तर जे ट्रेनमधून मराठा आंदोलनकर्ते येत आहेत त्यांचं या ठिकाणी स्वागत होतं आणि एक प्रकारे मोठं शक्ती प्रदर्शन या ठिकाणी मराठा आंदोलनकर्ते दाखवताना पाहायला मिळतात। इकडे जरांगेंनी मोठा एल्गार केलेला आहे, उपोषण त्यांचं सुरू आहे, आज तिसरा दिवस आहे। तर दुसरीकडे मराठा आंदोलनकर्ते जे या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत, जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत, त्यांचा एक प्रकारे हा सगळा जल्लोष सुरू आहे आणि त्यांचा एकत्रितपणा आणि हा एकोपा एक प्रकारे शक्ती प्रदर्शन दाखवण्याचा हा सगळा प्रयत्न सुरू आहे। तर हे सगळं वातावरण सीएसएमटी रेल्वे स्टेशनच्या बाहेरचं आहे। आज रविवार आहे, नेहमी मुंबईकरांची खरं तर या ठिकाणी लगबग आपल्याला पाहायला मिळते। या भागामध्ये दक्षिण मुंबईमध्ये अनेक कार्यालय आहेत, खाजगी कार्यालय आहेत, शासकीय कार्यालय आहेत आणि या ठिकाणी आज रविवारची सुट्टी आहे। मात्र उद्याचा दिवस कसा उजाडेल आणि एकंदरीतच मुंबईकर नेहमीप्रमाणे कामावर जाऊ शकतील की नाही या संदर्भात निश्चितच मुंबईकरांच्या मनामध्ये सध्या तरी संभ्रम असणार आहे। कारण ही सगळी जी दृश्य आहेत ते निश्चितच हे प्रश्न उभे करण्यासाठी पुरेसे आहेत। खरं तर जरांगेंनी एल्गार केलेला आहे, उपोषण आंदोलन सुरू केले, मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी आणि त्या दृष्टीनं चर्चा होत आहेत, मात्र त्या निष्फळ ठरताना दिसत आहेत। त्यामुळे या पुढच्या काळामध्ये आंदोलनाची व्याप्ती जर वाढत गेली तर निश्चितच संपूर्ण मुंबईमध्ये आणि विशेषतः दक्षिण मुंबईमध्ये चक्का जाम होईल अशी सगळी परिस्थिती निर्माण झाली आहे। बाहेर रस्त्यांवर मराठा आंदोलनकर्त्यांनी गाड्या लावलेली आहेत, त्यांची वाहनं पार्किंग केलेली आहेत आणि मुख्य चौकामध्ये त्यांच्या निहारीची सगळी व्यवस्था आहे।
तिकडे आझाद मैदानामध्ये हजारोंच्या संख्येनं आधीपासूनच मराठा बांधव दाखल आहेत आणि बाहेरच्या बाजूला आंदोलनकर्ते अशा प्रकारे संपूर्ण वाहतूक व्यवस्थेला एक प्रकारे अडथळा सुद्धा निर्माण केलेला आहे। खरं तर मनोज जरांगेंनी सातत्यानं मराठा आंदोलनकर्त्यांना सांगितलेलं आहे की कुठल्याही प्रकारे मुंबईकरांची अडवणूक करू नका आणि त्यांच्या रोजच्या जीवनामध्ये त्यांची गती थांबेल अशा दृष्टीने कुठेही आडकाठी करू नका। मात्र एकंदरीतच मराठा आंदोलनकर्त्यांचा हा मोठा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय। सीएसएमटी रेल्वे स्टेशनवरची ही दृश्य आहेत। खरं तर हे इतकं मोठा स्टेशन आहे की ज्या ठिकाणी लांब पल्ल्याच्या गाड्या, जे मुंबईतला एक शेवटचं टोक समजलं जातं, या ठिकाणी लांब पल्ल्याच्या रेल्वे येत असतात। मुंबईतली जी लोकल वाहतूक आहे त्यामध्ये सुद्धा मध्य रेल्वेचा हे शेवटचं स्टेशन आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये सामान्य मुंबईकर या ठिकाणी येत असतात आणि त्यांच्या नोकरीचं ठिकाण गाठत असतात। मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलनकर्ते असल्यामुळे अर्थातच मुंबईकरांची अवस्था काय असावी हे सध्या या दृश्यांवरून दिसते। अर्थातच कुठले सामान्य मुंबईकर आज रविवारच्या सुट्टीच्या दिवशी फारशी वर्दळ या ठिकाणी नसते, त्यामुळे फारसे मुंबईकर दिसत नाही। मात्र आंदोलनकर्त्यांची मोठी गर्दी या ठिकाणी दिसते। आझाद मैदानाला जागा नसल्यामुळे आली, मजबुरी म्हणून आली।